ये रोहित. काय सुंदर आहे घर. बस बस बस. आता सांग कसा आहेस? सुपर डुपर. यार एवढ्या वर्षांपासून आपली मैत्री आहे, पण कॉलेजमध्ये असल्यापासून तू काही कधी घरी बोलवलं नाहीस, तर म्हटलं स्वतःहून येऊन तुझी भेट घ्यावी. कॉलेजच्या ग्रुपमधून मिळाला तुझ्या घरचा पत्ता. सॉरी सॉरी सॉरी, मला माझी चूक एक्सेप्ट आहे. पण एक मिनिट, तू तरी कधी बोलवलंस रे मला तुझ्या घरी? हा बोल आता. सॉरी यार, पण आता मला वाटलं तरी सुद्धा मी तुला घरी नाही बोलवू शकत. म्हणजे ए तू प्रेमासाठी घरबीर सोडलंस की काय? हे तर मी कधीच सोडलं होतं, पण यार आता एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय? यार मी आणि ईशाने आमचे सगळे पैसे लावून खूप मनापासून प्रेमाने एक घर विकत घेतलं, का तर आम्हाला आमची स्वतःची स्पेस मिळेल, आपलं एक स्वतःचं घर होईल. पण यार आमच्या ब्रोकरने तेच घर आणखी एका गावंढळ कुटुंबाला विकलंय. काय? हो, आणि आता कोर्टात केस गेलीये आणि केसचा निकाल लागेपर्यंत आम्हाला त्या लोकांबरोबर ते घर शेअर करावं लागणार आहे. काय सांगू यार तुला, कसली लोक आहेत ती, आणि कुटुंब कसलं, जवळजवळ क्रिकेटची टीम आहे. हो, एवढी माणसं असतात का एका कुटुंबात? आणि 2 बकऱ्या. बकऱ्या? हो, अरे मुंबईत बकऱ्या कोण घेऊन येतं यार? सगळीकडे नुसता कचरा, घाण, मला तर किळस येते यार त्यांची. बाहेर गेलं तर कामाचं टेन्शन, घरी आलो तर या लोकांचं टेन्शन. आता तर मी फक्त वाट बघतोय की कोर्टाची केस कधी संपेल आणि निकाल आमच्या बाजूने कधी लागेल आणि आम्हाला आमचं घर कधी परत मिळेल. मिळेल मिळेल, नक्की मिळेल. पण मला एक सांग, तू हे सगळं तुझ्या घरच्यांना का सांगत नाहीस? म्हणजे ते तुला मदत करतील ना? नाही यार, तेव्हा मला जे काही करायचंय ना ते मला माझ्या हिमतीवर करायचंय, आणि त्याच्याशिवाय मी आता माघारी फिरणार नाही, किती प्रॉब्लेम्स आले तरी सुद्धा. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण करशील आणि या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून पण ना असा मार्ग काढशील. थँक्यू सो मच. एनी टाइम. खूप बरं वाटलं तुला भेटून. बरं चला, निघतो मी आता. ए निघतो काय? तू आईला भेटला नाहीयेस? नाही नाही नाही, आईला भेटल्याशिवाय तू जाणार नाहीयेस. आई शेजारीच आहे, मी पटकन बोलवून आणते तिला. बस ओके, बस. आहे मी आहे. ए, कोण आहेस तू? आणि माझ्या बायकोच्या जवळ जाण्याची हिंमत कशी काय केलीस तू? कोण आहेस तू? हा, मला सांग. जयंत, जयंत काय करतोय? सोड त्याला. सॉरी सॉरी हा रोहित, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. जयंत, अरे हा जानूचा मित्र नाही का? रोहित, रोहित, अरे हे जान्हवीचे मिस्टर. इट्स ओके, इट्स ओके. जयंत, मला माहिती आहे सगळं. मला तुझ्याबद्दल आणि जानूबद्दल सगळं माहिती आहे. मित्रा, तिच्या या अवस्थेनंतर सुद्धा तू ज्या पद्धतीने तिची काळजी घेतोयस, तिच्यावर एवढं प्रेम करतोयस, ते बघून खूप बरं वाटलं. हे वगैरे झाड जगायला माती लागते, तसं माणसं जगायला नाती लागतात. ही नातीच आपल्याला घट्ट धरून ठेवायची असतात. तुम्ही दोघं एकमेकांना असंच घट्ट धरून ठेवा, सगळं ठीक होईल बघ. थँक्यू. आय एम रिअली सॉरी फॉर माय बिहेवियर. अरे इट्स ओके, इट्स ओके. कधी कधी मला जानूच्या प्रेमापुढे काहीच सुचत नाही. आय एम सॉरी, मी तुला मिसअंडरस्टँड केलं. बट येस, तू पण तुझ्या प्रेमासाठी लढतोयस. तुझ्या घरासाठी, तुझ्या मातीसाठी लढतोय, हे बघून मला फार बरं वाटलं. आय रिअली होप की तुम्हा दोघांनाही तुमचं घर लवकरच परत मिळेल. आय होप. आता 3 एप्रिल पासून आमची केस सुरू होते. बघूया निकाल कोणाच्या बाजूने लागतोय. नक्कीच सगळं चांगलं होईल. होईल, सगळं चांगलंच होईल. भावना, हा अगं ती वस्त्र ठेवली होती ती कुठे आहेत? ती डायनिंग टेबलवर ठेवली आहे. हा आई बोल. भावना, अगं कशी आहेस बाळा? बरं मला सांग, रामनवमीची तयारी कशी सुरू आहे? सगळं सुरळीत ना? हो आई, अगदी छान चालू आहे तयारी. हे बघ बाळा, सगळं निघुतीने करा. नाही म्हणजे कशातही काही कमी राहायला नको. हो आई, सगळं व्यवस्थित करते मी. पण ऐक ना, मी आता फोन ठेवू का? मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे ना, नंतर करते. हो हो बाळा, ठेव ठेव. सगळं झालं. नीलांबरी, जरा बघ बायका आल्या असतील. होय.
या मावशी, पूजा इकडे चालू आहे, या. आई हो बाई, या या या. नमस्कार. नमस्कार वहिनी. अगदी वेळेत आलात हा तुम्ही. आता सुरूच करायचं आहे जन्म सोहळा. काय गाडे पाटलांची सूनबाई. भावना काय काय बाबा झाली सगळी तयारी आजी. झाली काय? सोहळ्याला सुरुवातच करूया. हो नमस्कार ग. नमस्कार. काय प्रॉब्लेम आहे या माणसाचा? बघा ना किती युजलेस माणूस आहे हा. एक तर किती छान मूड होता माझा, मस्त एन्जॉय करत होते मी, पण हा आला ना माणूस मध्ये. का हा एवढा हॉर्न वाजवतो? एवढा आहे ना बाजूने रस्ता त्याला जायला. एक्झॅक्टली. मिस्टर कानिटकर, आत्ताच्या आत्ता गाडी बाजूला थांबवा. ह्याला धडा शिकवतेय मी. नाही, ह्याला चांगलंच सुनावते आता. बघा तुम्ही. मिस जान्हवी, आपण असं काही करणार नाही आहोत. आणि उगाच कशाला ना कोणासोबतही असा वाद घालायचा. अहो, या अशा माणसाशी वाद घालायलाच पाहिजे. मूर्खासारखं वागतोय तो, आणि यासाठी त्याला अद्दल घडवायलाच हवी. तुम्ही गाडी घ्या बाजूला. नाही नाही मिस जान्हवी, आपण असं अजिबात काहीच करणार नाही आहोत. ओके? तुम्ही नाही थांबवणारच गाडी? मग ठीक आहे, मी चालत्या गाडीतून उतरते. ओ प्लीज मिस जान्हवी, प्लीज असं काही करू नका. हो, डोक्यात गेला तो माणूस माझ्या आता. तुम्ही प्लीज गाडी थांबवा. नो, आय डोंट सी द नीड. तुम्ही नाही थांबवणार गाडी? तुम्ही जाऊ दे, मी उघडतेच आहे दार. मिस जान्हवी, ओके, वेट 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 वेट. ओके, मी थांबतो. बघतेच याला. नाही समजतो कोण हा स्वतःला. एवढा हॉर्न वाजायची काय गरज होती? नॉनसेन्स कुठला. तुम्ही थांबा. आता तुम्ही बघा.